तर आता आपण आलेलो आहोत बजाज कृषी महाविद्यालयामध्ये आणि आजचा आपला विषय आहे माती प्रशिक्षण, जे आपण करणार आहोत सॉइल विभागामध्ये. तर चला तर मग बघूया. तर एक्सटेन्शन 244 ॲग्रिकल्चर जर्नलिझम च्या अंतर्गत मध्ये आज आपण बघणार आहोत सॉइल सायन्स डिपार्टमेंटला. आणि मी आहे टीम सार्कॅझम कडून. माझे नाव आहे सुशांत वनवे आणि माझ्यासोबत आहे श्वेता ठाकरे, माझं नाव आशिष ठाकरे. मोनिका झाड. तर आता आपण आलेलो आहोत BCAच्या सॉइल सायन्स डिपार्टमेंटमध्ये. इथे विविध प्रकारची सॉइल टेस्टिंग होतात, ज्या प्रकारे आपण त्या सॉइलची pH आणि EC हे बघत असतो. इथे थिओरिटिकल नॉलेजसोबत प्रॅक्टिकल नॉलेजसुद्धा दिलेलं जातं. यामध्ये विविध प्रकारचे इन्स्ट्रुमेंट्स, लिक्विड्स, ॲसिड्स जे पण असतात ते सर्व सांगितलं जातं. तर आता आपल्याला सॉइल कलेक्ट करायची आहे सॉइल टेस्टिंगसाठी. तर ही गव्हर्नमेंट सँक्शन लॅब आहे सॉइल डिपार्टमेंटची. इथं विविध शेतकरी आपलं सॉइल सॅम्पल घेऊन येतात. तर चला आपण पण सॉइल सॅम्पल घेऊन येऊया एका शेतकऱ्याचं. तर आता आपण आलेलो या प्लॅन्टवरती. तर आपण सर्वप्रथम काकांचा परिचय घेऊयात आणि त्याच्यानंतर आपल्या मेन कार्याकडे वळूयात. तर पहिले काकांचा परिचय घेऊयात. काका, तुमचा थोडा परिचय सांगा. मी निलेश प्रभाकररावजी गळूकर, राहणार सुकळीबाई, तहसील सेलू, जिल्हा वर्धा येथील शेतकरी आहे. हे 4.25 एकर शेत आहे माझंवालं आणि पूर्ण शून्य मशागतीवर आहे. आणि या प्लॅन्टला आता मोसंबीचा प्लॅन्ट आहे, याला 4 वर्ष पूर्ण झालेली आहे. आणि या पुऱ्या प्लॅन्टला तुम्ही लास्ट काय म्हणते त्याला फर्टिलायझर ऍप्लिकेशन किंवा मग इन्सेक्टिसाइड कीटकनाशक वगैरे कधी फवारणी केली होती? याची फवारणी केली होती मी 1 महिन्याच्या पहिले. 1 महिन्यात. म्हणजे आपला जो काही क्रायटेरिया त्याच्यामध्ये पुरा प्लॅन व्यवस्थेमध्ये बसत आहे. तर आपण आता करूयात सॉइल टेस्टिंगच्या पर्यायाकडे आपण वळूयात. आता आपण आलेलो आहोत सॉइल सॅम्पल कलेक्ट करायसाठी. तर याच्यात सगळ्यात आधी आपल्याला फील्डला 2 भागात डिवाइड करावं लागतं. आता आपण या फील्डला 2 हिस्सात डिवाइड करूया. मग त्याच्यानंतर झिगझॅग मॅनरमध्ये आपल्याला सॉइल सॅम्पल कलेक्ट करायला लागेल. पॉईंटवर आल्यानंतर मातीला V शेप मध्ये खोदून आपल्याला माती कलेक्ट करायची आहे. हो का? हो ना दादा, घे कलेक्ट कर. जिंदगी सफर टुकड़ों में जैसे कहानी है बटी, शामें है काली सी कोई स्याही, लिख दो इसे तुम्हारी कहानी. तुम हो मुसाफिर और जिंदगी सफर टुकड़ों में जैसे कहानी है बटी. लंबे लंबे रास्तों पे जिंदगी है छोटी सी, इस पल को जी लो जैसे पल है कोई आखिरी. बीते लम्हों को बुला के पल थोड़े से चुरा के, बीते लम्हों को बुला के पल थोड़े. आपलं सॉइल सॅम्पल आपलं कलेक्ट झालेलं आहे. आता याला जमा करायचं आहे पन्नीमध्ये चांगलं. आता सॉइल सॅम्पल कलेक्ट केलेला आहे. आता याला आपण सॉइल लॅबमध्ये नेत आहोत. तर ही सॉइल घेऊन आपण आलो सॉइल डिपार्टमेंटमध्ये. सॉइल डिपार्टमेंटमध्ये हिला साफसूफ करून याच्यावरती आपल्याला आता विविध प्रोसेस करूयात. त्यासाठी सर्वप्रथम मॅडमने आम्हाला थेरॉटिकल नॉलेज दिले. थेरॉटिकल नॉलेज म्हणजे कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हे कसं काढायचं हे मॅडमने आम्हाला थेरॉटिकली. आणि यानंतर बारी होती त्या थेरॉटिकल नॉलेजला प्रॅक्टिकलमध्ये करून बघायची. तर मॅडमने सर्वप्रथम ते कसं करायचं हे आम्हाला दाखवून दिलं. आणि त्यानंतर आम्ही कॅल्शियम आणि मॅग्नेशियम कसं काढायचं हे स्वतः प्रॅक्टिकली करून बघितलं. तो पे जिंदगी है टेढ़ी सी, रोशन है रात और सुबह मेरी अंधेरी सी, बीते लम्हों को बुला के अशा प्रकारे सॉइल कलेक्शन आणि सॉइल टेस्टिंग झालेली आहे. त्यामध्ये आपण कॅल्शियम अजून मॅग्नेशियम जे आहे ते कॅल्क्युलेट सुद्धा केलेलं आहे. तर एक्सटेन्शन 244 ॲग्री जर्नलिझममध्ये टीम सार्कॅझमनी हे सर्व सॉइल डिपार्टमेंट जे आहे ते एक्सप्लोअर केलेलं आहे. थँक्यू.